ठेव. बारकशी खाली झोपती तुझ्या आणि झोपत नाही झोपी आता. खाली झोपत खाली. जाऊ मी घरी जायचंय मला आणि दुकान उघडायचंय आणि पुन्हा माघारी यायचंय. मग इथून आपल्याला दवाखान्यातून सोडते मग आपण जायचंय घरी. हां तर आराम कर. बरे ना आता? ओके जाऊ मग मी जाऊ मला. हां बरं असलं काही नाही. काय म्हणतात मॅडम बघ जवळ तोवर जर आल्या. पाऊसच यायला लागला. पाऊस उघडा ना आता काय व्हायचं. पाऊस झालाय सुरू पाठीमागं सगळा पाऊस थांबलो इथं. जायचंय आता काय करतो ड्रेसच घाललो लागेल कापडाचा मला एकदा. काय झालंय पाऊस सुरू झालाय रोडने चाललो होतो तर आता काय केलंय ड्रेस घातला एकदम पाऊसकाळी. आता निघायचंय घरी. आत्ता जामखेडून मी आलोय. म्हणजे काय झालंय दीपाली दवाखान्यात होती आणि आज जवळपास 4था दिवस आहे ॲडमिट केलेलं. म्हणजे 4 दिवस झालं डिलिव्हरी होऊन आणि आता बघा आज सोडणार इथं दवाखान्यातून. तर आता मी चाललोय घरी सकाळ. आत्ता वाजल्या 7 आणि 7 नाही 7:30 वाजल्यात आत्ता. तर आता मला जायचं आहे घरी आणि घरी जाऊन थोडं दुकान उघडितो. दुकान वगैरे चालवितो म्हणजे 10 वाजेपर्यंत. किराणा आपला आहे ती. आता काय झालं दोन्ही दुकानं माझी बंद येतं कारण दीपाली नसल्यामुळे दीपालीचं बी दुकान मला चालवावं लागतं माझं तर चालू लागतंय. पण आता 4-5 दिवस झाले दवाखान्यामुळं सगळ्या सुट्ट्याच आहेत दोन्ही दुकानाला जवळपास. तर आता काय करायचं आहे घरी जायचं आहे आणि थोडंसं दुकान उघडून थोडं पैशाची तयारी करावं लागेल कारण पैसे आज शेवट भरायचे. जवळपास 40,000 रुपये खर्च आहे त्याच्यामुळं तो भरायचा आहे कारण ऑपरेशनचा त्याचा मेडिकल वगैरे. तर जवळपास 40,000 रुपये आजचं बिल आहे सांगितले त्यांनी अगोदरच. तर त्याची तयारी करावं लागेल. मला घरी जावं घरचं नियोजन घ्यावं काही कसं तरी पैसे गोळा करावात आणि आपल्या दवाखान्यात आणून आज भरावं लागते दुपारी आणि मग नंतर सोडता येईल म्हणलं. मग नंतर दीपाली जाईन माहेरी म्हणजे तिच्या गावी आणि मग मी आपलं मोकळा झालो की आपलं दुकानच चालवायचे पुन्हा. तर हाही थोडे हरबडीचे दिवस आहेत पण जाते निघून. तर त्याच्यामुळंच तो व्हिडिओ काढतोय आजचा की रोडने चाललो होतो पाऊस आला आणि मग कपडे टी-शर्ट होतं मला ओलं होईल. मग ड्रेस होता आपल्याकडं बॅगमध्ये गाडीच्या. तर मग मी बॅगमधला ड्रेस घेतला काढला आणि घातला अंगात. आता पाऊस इतका सुरू आहे तुम्हाला पाऊस दाखवतो. तिकडं बघा पाठीमागं तिकडं आबाळ आलं ना आणि जिम रिम सगळा असा पाऊस चालू आहे सारखा बुस असा थोडा पाऊस चालू आहे की ओलं होईल सगळं. तर पुढं जास्त पाऊस आहे बघा इथं नाही बरं का जास्त पण पुढं चालू आहे तिकडं जास्त पाऊस आहे पुढं. त्याच्यामुळं आता ड्रेस घातला जातो आता असं नियोजन आहे. आता घरी बघू काय चाललंय. विराजन ते घरी इथं घरी जातो दुकान उघडून थोडे पैसे पाणी जे असेल ते म्हणजे कसं फोनपे वगैरे काहीतरी ॲडजस्टमेंट तर करावंच लागेल आणि नंतर जायचं डायरेक्ट पुन्हा दवाखान्यात. दीपालीला सोडून घरी नेऊन म्हणजे जाऊस तर बघू सोडितो मी काय असेल गाडी बिडी करून आणि मग त्याच्यानंतर मोकळा जातो. मग आपलं गावाकडे येतो. मग दुकानच बघावं लागतील आणि आपली व्हिडिओ तर कंटिन्यू येतच राहील. व्हिडिओ फक्त बघत राहा. बघू पुढं काय दाखवता आला तुम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. आणि दीपालीचं पण आता तब्येत वगैरे बरी त्याच्यामुळे मी तिचा पण थोडा व्हिडिओ घेतला आहे. तर तेवढा त्याच्यावरून कळतच की अंदाज लागतोय की खुशबी आहे कारण आता आपल्याला काय झालेलं बरं का एक मुलगा पाहिला होता आता मुलगी झाली त्याच्यामुळे ती पण खुश आहे. ठीक आहे आता थोडंसं ऑपरेशन वगैरे झालं आहे पण चला सुख बी आहे आणि दुःख बी आहे म्हणायचं थोडं ऑपरेशन झाल्यामुळं. पण चला हे दिवस सगळ्यांचीच असतात आणि निघून जात असतात. तर काय करता आता चला पाऊस काय यायला लागला वातावरण बी असं झालं तर चाललो आहे मी आता घरी. आत्ता आलोय दुकानात. आता जसं दुकानात आलो तसं आता दुकान चालू केलंय. तर म्हणजे काय झालंय दुकानाचं पूर्ण गिरायका होतंच. आता कसं दुकान एक तर सारखं बंद राहतंय. गिरायका आलं होतं दिलं सगळं उरकून घेतलं माझं आणि दुकानाचं पण गिरायक वगैरे सगळं दिलंय. आत्ता वाजल्या 10. आता काय करायचंय पुन्हा दीपालीकडे जायचंय. आता नियोजनला ज्या गोष्टीसाठी आलो ते नियोजन करायचंय आणि जायचंय माघारी. तर आता रानात आलोय. तर त्याच्या अगोदर विषय असा आहे आता नियोजन झालंय. एका मित्राला फोन केलाय पैशासाठी. पैसे कमी पडते तर आज आहे रविवार असल्यामुळं काय होतंय की आज बँका वगैरे बंद असतात. असं तर काय निघणार. आता ऑनलाईनचा जमाना आहे पण ऑनलाईन काय पैसेच नाहीत. अख्खे असे सारखे जाऊन दवाखान्यात काही भरले होते 10,000 आणि राहिले होते 30,000 भरायचे. ते ऑनलाईनमध्ये बाकीचा काही खर्च पुन्हा हे टिप्परवाले आपलं टिप्परवाल्याने त्याला ना दे पैसे पण ते JCB वाले आले ते लेवलला ट्रॅक्टरवाले आले ते सगळे ऑनलाईन पैसे असल्यामुळे अकाउंटला पैसे नाही राहिले.
आणि पैसे आज कमी पडतात, आज रविवारी ना आज सोडणार आहेत. तर अगोदरच तयारी करायला पाहिजे होती, पण चला तसं काही नाही म्हणलं, आहेत आपले मित्र कंपनी भरपूर आणि देतील बी पैसे. तर आज काही कुणाचं नाव नाही घ्यायचं मित्र कंपनीचं, कारण काय असते सगळ्याला सगळे पैसे देत नाही, सगळेच लोक सारखे नसतात. त्याच्यामुळे कुणी दिले हे तर नाही सांगणार, पण आताच फोन केला होता मी, तर एक जण मला 10,000 रुपये मी टाकतो, पण त्याला अजून माहीत नाही की कशामुळे पाहिजेत काय. फक्त म्हणलं की पैसे लागतात मला 10,000 आणि फोनपेला टाक. तर ते एवढंच म्हणला की 10 मिनटं माझं काम चालू आहे अर्जंट, तर तेवढं जर 10-15 मिनटात मी पैसे टाकतो. तर बस आपल्याला ते 10,000 आले तरी आपलं आता चालू काम भागत आहे. मग उद्याची उद्या बाकीचं काही होईल. आणि त्याच्यामुळे आता राहण्यात आलो ही कशामुळे आलो ही पण सांगतो. त्याच्या अगोदर आता मित्र अजून पैसे नाही टाकले, टाकून घेतो, कारण पार तिथं गेल्याच्या नंतर अडचण नाही यावा. तर अडचण तर नाही येणार, पण टाकतोय मला मित्र बी तसा विश्वासिक. फक्त त्याचं नाव हे ह्याच्यामुळं सांगायचं नाही किंवा दाखवायचं नाही की पुन्हा मग बाकीचे गडी असतात ना, आम्हाला का नाही पैसे टाकले, सचिन दादाला टाकतो, आम्हाला का नाही टाकत कधी गरज पडल्यावर. तर पैशा पाण्याची गोष्ट लई अडचणीत असते. म्हणजे काय बरं का, पैसे पाणी म्हणजे कसं आहे, आता पाहुणे रावळ्याला आपण मागू शकत नाहीत. अगोदर आपलं भरायचं काम करू, उद्या देते नाही देते, कधी देणार आहेत काय देणार आहेत, अजून त्यांनी काय फोन नाही केला. आणि सोडताना काही म्हणतात नाही म्हणतात, पण आपली आपली तयारी पाहिजे. म्हणजे असं नाही की म्हणताना दुसरं काय आहे का नाही, तर दुसरं कोणी बिल भरणार आहे का नाही, तर तसं काही नाही. जे काय असेल ते पुढं बघू. आत्ता विषय असा एवढाच चालला आहे. आज महत्त्वाचं की आपण गेले की आपण भरून सोडून दिले पाहिजे पेशंट. ही मी माझ्यापुरतं बघतो, मी काय कुणाला म्हणत नाही. तर चला आता महत्त्वाची गोष्ट रानात आलो ती दाखवतो एकदा. रानात आलो काय झालं, माती टाकली आणि एवढीच माती राहिली बघा. हिथून आपल्यापासून अशीच हिथून तिथपर्यंत राहिली, तिथून अशी इकडं माती टाकायची राहिली, इकडं टाकली कोपऱ्यात, तिकडं झाली समजा तेवढी लेवल होईल. तर एवढंच पट्टा राहिला आणि पाऊस आलाय. 2 दिवस झाले पाऊस येतोय. आणि असंच खाली पर त्या आंब्यापर्यंत टाकली, आंब्याच्या पलीकडून टाकली, लिंबूच्या पलीकडे टाकली, लिंबूनीत टाकली, हिथं बी टाकली, फक्त हिथंच राहिली माती टाकायची. आता पाऊस उघडल्यावर येईन बरं का माती, पण आता काय पाऊसच उघडा ना. तर एवढी राहिली. मला किती खेपा बसते ही बघावं ना, अंदाज करून बघावं किती खेपा होत्यात काय. ह्याच्यासाठी आलो तुम्ही रानात. रानात आल्याच्या नंतर असं कळलं की अजून 12 खेपा पाहिजेत. तर 12 खेपा म्हणजे जवळपास बघा बरेच लागतील खेपा आपल्या रानात टाकायच्यात. 32 गुंठ्याला जवळपास 45 खेपा टाकायच्यात. 45 म्हणजे अजून 12 खेपा लागते ना, अंदाज असा काढलाय मी. ही जी मोकळं दिसते एवढ्यात, ही जी लेवल केलं ही मोकळं पाठीमागं तर बघा इकडे टाकून घेतलेलं आहे आणि इकडे बी टाकलंय काही. फक्त ही जी राहिले थोडंफार ह्याला अजून 12 खेपा लागतील. म्हणजे ह्या ही दोन जी इकडं पाठीमागं इकडं अजून राहिले, पुन्हा समोर आहे ना, समोर पण हिथं पण राहिली जागा पीएस. पुन्हा ह्या काय ही आपल्या जांभळी जाडी हिथं पण पीएस आहे हिथं. तर 12 खेपा अजून लागत्या. बघू आता चालू झालं ना, अजून 12 खेपा कमी येतं म्हणजे ही रान टाकाटक होईल. म्हणजे जवळपास 32 गुंठ्याचं आहे. म्हणजे टाकाटक रान होईल आणि चांगलं होईल. एकदम काळी माती टाकली तर खालची माती वर लागणार नाही नांगरटीला. तर पाऊस भरपूर झाला आहे, थोडा थोडा चिखल आहे, पायाला नाही लागत. पहिला मुरुमा सारखी जमीन आहे ती पायाला नाही लागत, पण ही जी काळी माती आहे ह्याचा लय चिखल होतोय. ह्याच्यात म्हणजे पायच भरणार. हे आता पहिलं असं होतं, काय अडचण नव्हती, चालता येतं रानात. पण अशी जर काळी माती असली ना, पायच फसले म्हणायचं. चला पलीकडे जायचंय, कसं जावं बघा. इथं पाणी पुढे सगळं चिखल आहे. इकडं आता माती टाकून घेतली. पहिलं लिंबूनीतून गेलो असतो तर लिंबूनीत माती टाकून ठेवली. असं लिंबूनीत बी डिगोरे टाकलेत, हिथं टाकलेत, इकडं पलीकडे काही टाकलेत, इकडल्या साईडला डिगरे टाकलेत, तिकडं लिंबूच्या पलीकडून टाकलेत, पार तिकडे दिसतंय खालीपर्यंत टाकलेत. चला आता कुठून जावं तर बघू. इकडं घ्यायची टाकून माती, इकून जावं. पण आता तर इकडं माती वर टाकायची, पलीकडे आपलंच राहणे लगेच शेजारी, तिकून पार रोडपर्यंत आहे डांबरी, इकडं बी हाई. पण चला आता बाकीचे रानं हाय तर आंगचे चांगलीच सध्याला. तर एवढी तर भरून घेऊ, पुढची पुढं बघू. हे लिंबूनीचे पुन्हा आपले झाडं, ह्याला पाणी दिलं नाही. आता पाऊस पडलाय म्हणून बरं झालं, पाणी द्यायची गरज नाही. पण जवळपास 10 दिवस झाले मोटर नाही चालू केली, कारण ही लेवल आणि ही माती. चला आता हे किती खेपा टाकायचे ह्याचं नियोजन झालंय. आता जायचं जामखेडला, सगळ्या गोष्टी झाल्यात. मग दीपालीला सोडतो दवाखान्यातून आणि त्यांच्या घरी नेऊन पोहोच, म्हणजे गाडी होईन काही बी पोहोच करायचं. पण तिथं नेऊन सोडलं म्हणजे तिथून आपलं मोकळं पुन्हा. आता दवाखान्याचं सगळं काम झालंय आणि मेन गोष्टी असते दवाखान्याच्या त्या बी झाल्या. सगळं एकदम व्यवस्थित झालंय. आनंद आहे सगळं. एक मुलगा एक मुलगी, मला पण एकदम, मी पण खुशी एकदम जॅम त्याच्यामुळं काही अडचण नाही. आणि बरे आता 22 परपंचाला म्हणजे एकच मुलगा आहे, माती बिती टाकीत होतो. 2 झाले असते तर ह्याच्यात 2 वाटण्या झाल्या असत्या बघा. पण आता एकच वाटणी त्याच्यासाठी जे असं म्हणजे माझ्या तर स्वतःपुरतं ठीक आहे. आता मला काय करायची गरज नाही, पुढची पुढं काय आपण काय 4 पिढ्याचं उगतं नाही घेतलं. तर चला ह्या पिढीपुरतं त्याचं थोडं रान बिन भरून ठेवलं म्हणजे अडचण नाही. सगळं खुशीची म्हणजे आजचा दिवसच आनंद आहे. त्याच्यामुळं काय विषय नाही. कारण आता काय आपल्याला लय टेन्शन नाही मला, कारण एका मुलापुरतं आहे आपली जमीन. आपण फक्त आता करून खायचं, सुखासुखी. सुख महत्वाचं आहे, सुखी जीवन जगायचं. निम्म झालंय माझं, निम्म आता काय माणसाची गॅरंटी आहे.
आता 32 वय झालंय माझं जवळपास बघा. अजून मी म्हणतो 30 वर्ष आरामशीर आपलं काम करून खायचं. पुन्हा काय वय झालं की लागलं मग गुडघे दुखायला, काही दुखायला, पाय दुखायला, काही व्हायला, काम व्हायना काय व्हायना. तर चला असं असतं. म्हणून जिंदगीत राहिले थोडे दिवस ते सुखासुखी जगून घेऊ. इकडे बघा, इकडच्या साईडला बघा माती, इथं मस्त काळी खाप माती टाकून घेतली. सगळ्याच गोष्टी करणं एवढं सोपं नाही. ह्या वर्षी म्हणजे असं ताण झालाय तुम्हाला सांगतो. बोर, रानात माती टाकणं आणि दवाखान्यात माझे जवळपास 45 सोडा, पण त्याच्या अगोदर बी जवळपास 30-40 हजार रुपये गेले असतील. मध्ये बी दवाखाना तुम्हाला दाखवला होता रेग्युलर, तर ते 80, बोरचे 60 आणि हे आता काय होतील ते होतील असे 3-1 लाख रुपयाला तर ह्या वर्षी चंदन लागलाय मला. पण चला आनंदाची बाब 3 लाख जाऊन द्या जरी गेले तरी, पण एकदम सुस्कार झाले आता काय टेन्शन नाही. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.